सरप्राईज हे माहिती होतं. सरप्राईज गप्प बस. काय माहिती होतं? सरप्राईज म्हणजे कुठलं नवीन हॉटेलमध्ये हे तर माहिती होतं मला. नाही पण असतं तू पण मस्त. अंडा भेंडी आहे ना तुझा? नाही रे बाबा. जसं एग फ्राईड राईस असतो ना तसे ही आमची ना एग फ्राईड भेंडी बनवते. ते वेगळं आहे. प्लेन बनवलं असतं आणि आता बनवणार आहे त्याच्याच मध्ये मग अंडा ब्रेक करून टाकायचं मग त्याला एग फ्राईड भेंडी. ते चांगलं नाही लागणार. अरे खूप सुंदर लागतं. या अशीच बघ छान वाफून घेतली की झाली भेंडी. तुला फ्राय करायची ना? पपई पपई हे चा ठीक आहे. आओ मम्मा खाऊ अवेश खाऊ. गुड बॉय मम्मा खाऊ. बेबी तू बघतच नाही त्या टॉयकडे. पण तिथं तर त्याने सिलेक्ट केलेली. तू बघतच नाही. काय बघू कोण बघत नाही. बरं हा आपल्याला अर्धा तासात निघायचंय. कुठे आ कुठे? माझ्याकडनं डिनर आज. अरे बाई पण मी बनवली चटणी ब्रेड आणलाय. सो कॅन्सल करायचं. उद्या जाऊ परवा जाऊ ना. नाही स्पेशल दिवस आज त्याचा. ह्याला कसं हँडल करशील? त्याला आता जेवण करून त्याला न्यायचं थोडंसं भात. तिकडे न्यावं लागेल भात. हो न्यायचं ना थोडं. आताच फुल त्याचं जेवण करून घ्यायचं. ठीक आहे चल मी येतो 15 मिनिट. लवकर या. टू गो आउट. गाडी चालवावी लागेल आपल्याला. खास क्षणांना आणखी अविस्मरणीय बनवा. ही संधी फक्त 16 फेब्रुवारी पर्यंतच उपलब्ध आहे. आता तुमच्या जवळच्या P&N गाडगीळ आणि सरप्राईज हे माहिती होतं. सरप्राईज गप्प बस. काय माहिती होतं? सरप्राईज म्हणजे कुठलं नवीन हॉटेलमध्ये हे तर माहिती होतं मला. नाही पण असतं तू पण मस्त. खूप वेळ लागला म्हणजे जवळजवळ 50-1 मिनटं तर वेटिंग होती ऑर्डर घ्यायला. आणि आता येऊन बसलोय. बट अजून किती वेळ लागतो फूडला माहित नाही. झोपायचं बच्चा खाली होता पण त्यांना अरेंजमेंट करायला जमत नाही वाटतं. कशावर? पप्पा ते बोलतात ना या ते लोक आता झोपायचं का काय माहिती. झोपतो की नाही. खूपच गर्दी आहे आज. आणि अहो तुम्ही बघितलं ना पप्पा आपलं जेवण फर्स्ट नाही बॅलन्स रिस्पॉन्ड नाही केला. आणि मेन म्हणजे आपण आलो. सगळं जेवण होईपर्यंत मस्तपैकी झोपलेला. शेवटचं राहिलं आणि लगेच बेबी उठला. पप्पांचं जेवण झालेलं होतं त्याच्यामुळं पप्पा त्याला घेऊन गेले तिकडे. आणि आम्ही म्युझिक वगैरे आत्ता बंद केलं त्यांनी. आम्हाला इथलं खूप आवडतं कारण ना रिझन असं आहे की इथं खूप कम्फर्ट आहे. म्हणजे अशी खूप गडबड नाही आहे. शांत आहे असं. आणि मेन म्हणजे भरपूर स्पेस आहे या रेस्टॉरंटमध्ये ना. आतमध्ये भरपूर स्पेस आहे. त्याच्यामुळे आम्हाला पण गर्दी नसल्यासारखी पीस एक प्रकारचं छान आहे एन्व्हायरमेंट. म्हणून आम्ही नेहमी इथे येत असतो. आणि मला आज असं एक हे करायचं होतं की व्हॅलेंटाईन डे म्हटल्यानंतर खूप महागडे गिफ्ट देणं नॉट नेसेसरी. मेन म्हणजे तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की नाही मला माहीत नाही. पण तुमचा जो पार्टनर असतो म्हणजे वाईफ असो किंवा हजबंड असतो जो पार्टनर असतो ना त्याने प्रत्येक सिच्युएशनमध्ये समोरच्याला
त्या सिच्युएशनमध्ये काय करायला पाहिजे वरून काय म्हणतो आपण त्याला, अंडरस्टँड करून घेणं. आणि आता सपोज फॉर एक्झाम्पल आता आमचं बेबी आहे आणि बऱ्याच वेळेस असं होतं की जेव्हा आम्ही नेमकं जेवायला बसतो तेव्हा तो उठतो. तर आज जवळजवळ माझं पूर्ण जेवण वरूनही मला एक एक घास भरून खाल्लेलं आहे. याचं म्हणजे असं की मी कौतुक नाही करत आहे, बट प्रत्येक वेळेस त्या बाईने म्हणजे त्या मुलाला बघायचं आणि बाकीचे मस्तपैकी जेवतात ते असं बऱ्याच ठिकाणी होतं बऱ्याच ठिकाणी मला असं वाटतं. बट महागडे गिफ्ट देण्यापेक्षा ना तुम्ही तुमच्या एकमेकांना समजून घेणं आणि सपोर्ट करणं आणि कुठलाही सिच्युएशन असो, घरातले असो बाहेरचे असो, हे महत्त्वाचं असतं. हा त्याच्यातून एक मेसेज मला द्यायचं होतं व्हॅलेंटाईन डे निमित्त. तर जेवण चालू इकडे बघा काय चालू आहे. उठला आणि फ्रेश बाकी झाला. हॅपी बर्थडे अवंश हॅपी बर्थडे. त्याचं केकही राहिलं. सो जेवण सगळं झालेलं आहे आणि आत्ता जवळजवळ 11च्या आसपास झालेत आणि आऊ उठलं. आणि बाय द आज डबल सेलिब्रेशन होतं. एक म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे जो की आमचा आणि दुसरं म्हणजे आऊ झाला आज 11 महिने कंप्लीट झाले आणि आता तो नेक्स्ट म्हणजे एक पूर्ण वर्षासाठी पुढच्या ह्याच्यामध्ये तो पदार्पण करणार आहे. म्हणजे उद्यापासून त्याला वर्षाचा एक शेवटचा जो महिना असतो तो म्हणजे 1 वर्ष चालू होईल. आता त्याला एक वर्षाचं शेवटचं म्हणजे 12वा महिना चालू होणार आहे त्याला आता. म्हणून आज हे डबल सेलिब्रेशन होतं. काय होतं डबल सेलिब्रेशन. वाढदिवस होता. आत्ता घरी आलो आणि आता जवळजवळ 12:15 झालेत. तर जसं मी प्लॅन केलं होतं सगळं तसं छान झालं. डिनर वगैरे आणि बेबीचं फक्त आता ना प्रॉब्लेम एकच राहिलं. पेस्ट्री म्हणजे पेस्ट्रीज वगैरे आणून ठेवल्या पण कट करायला वेळच मिळाला नाही. आता आम्ही उद्या कट करून घेऊ. तर आता फ्रेश वगैरे होते आणि पहिले झोपायचं आहे. सगळं छान झालं. आजचा दिवस मस्त गेला. सगळ्यांना माझ्याकडनं सगळ्यांचे जे व्हॅलेंटाईन डे ते छान गेलेले असो असे. हे कसा गोंधळ घालतो इथे. हे एवढंसंच काहीतरी जे झालेलं होतं आणि पूर्ण हात घालून घालून फाडलं आहे. का असं करतोय बाळा. नको फाडतोय त्याला त्याची मजा येते. नको ना बाळा असं नको. चल तुझा केक कट करायचा आपल्याला. चल चल पकड बाबू. चल पकड तू पण पकडायचा. पकड तुला काय प्रॉब्लेम आहे हा. नाही बरं चल कर आपण. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अवेश. हॅपी बर्थडे टू यू. गुड बाय. हॅपी बर्थडे ना बोल पुढे. हॅपी बर्थडे. थोडंसं नको नको एवढंच बस झालं. आता इतने मी खुश राहू. संध्याकाळी कोण आई एका वेळेस मग ठीक आहे तो 8 ठेवून द्या पप्पा. ते तुम्हाला पूर्ण खायचं तर खा तुम्ही. आपण दोघं खाऊया. खालून घ्या. असं नका उचलू. खालून त्या प्लेट बरोबर उचला. तू आधी खा तुझं मग मी खाऊ. ते एकत्र असते पाणी पाणी झालंय. ते होतच पाणी थोडंसं. आता पाणी नव्हतं ना थोड्या वेळ बाहेर. म्हणजे असतं तसं बेबी. मॉइस्ट केक आहे हा. ड्राय केक नाही. काय केलं वेळेसनी केक कट केला. काय करतोय अहो. खूपच आहे
चव वेगळीच लागते अशी. तू पण बघ तुम्हाला काय म्हणायचं पुढे बघ ना जास्त लागलंच नाही. हे बघ. हा तो फक्त कसा थोडा गरम झालाय ना आता त्याच्यामुळे तुला असं वाटतं. आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना तर पूर्ण हे होऊन जातं. The climber then approaches Kim Hyun's face and asks him what he sees there. Gazing intently and mesmerized at the blue dragon, Kim Hyun doesn't know what to say. At that moment, Kim Hyun notices his reflection in the mirrored yellow ते eyes. जे साईडचे भाग असतात ना ते होतात बघ ते इथे The बघ. guy immediately jumps down and raises his foot to take a step forward. Turning back around, Oh, Kim look Hyun at once again I think heads so, towards the door here to they are. continue his ordeal. खूप जास्त घेऊ. In the meantime, खूप जास्त नाही बेबी जे ॲक्च्युली मिल्क आणि ह्याचं असतं ना फ्रॉस्टेड ते असंच he होतं. himself promised not to say, and ends up telling him how to achieve karma. The blue dragon dismisses all of this and says that he just asked Kim Hyun one question. He thinks the guy will actually आणि be able happy to find the Valentine's Day. answer. Happy Valentine's. In the meantime, Kim Hyun continues to try to achieve enlightenment. Sun The main म्हणजे you go try with to a slightly worried expression, saying that the blue dragon is very lucky. द्या. Remembering the second part of Kim Hyun's mind, Sun Wukong tells him that Kim Hyun is now inside. मस्त घे. हॅपी व्हॅलेंटाईन हा. अगेन. चेंज होऊ नको पण सर मेन म्हणजे हे कटिंग करायचं राहिला होता केक आणि आऊचा बर्थडे आणि व्हॅलेंटाईन सेलिब्रेशन दोघांचा केक आहे. तर नॉर्मली काय होतं केक जर घेतला ना ते खूप म्हणजे वेस्ट जातो. वेस्ट म्हणण्यापेक्षा क्वांटिटी खूप येते आणि आम्ही तर खात नाही त्याच्यामुळे मग पेस्ट्रीज परवडतात म्हणून मग 3 पेस्ट्रीजच आणलेल्या कटिंगसाठी. ओके केक मस्त आहे. केकची चॉईस कोणाची वरून ॲक्च्युली वरूनच गेला होता त्याची चॉईस आहे पेस्ट्रीची. तिकट सगळे दरवाजे बंद आहे नाईस. तर असं आमचं सेलिब्रेशन झालं. कसं वाटलं नक्की सांगा आणि तुम्ही काय केलं सेलिब्रेशनला तेही आम्हाला सांगा. सो हा व्लॉग मी इथे सेंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.